श्री स्वामी समर्थ. आज आहे माझ्या साप्ताहिक गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाचा दिवस आणि या पारायणाच्या संपूर्ण काळामध्ये स्वामींनी मला खूप साथ दिली आणि हे पारायण माझ्याकडून छान पद्धतीने पूर्ण करून घेतलं. त्यामुळे मी स्वामींची आभारी आहे. आणि आजचा सुंदर असा दिवस प्रसन्न वातावरणात सुरू झालेला आहे. सकाळी स्वामींची सेवा करून घेतली, आजचे अध्याय वाचून पूर्ण केले आणि मग नैवेद्याच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली. आणि इकडे बघा वीराचं काय चाललंय. मी किचनमध्ये काहीही काम करायला लागले की ती लगेच माझ्या पायाजवळ येते आणि मला घे किंवा वरती किचन ओट्यावर बसव असं तिचं म्हणणं असतं. गॅस चालू नसला की मी तिला वरती थोडा वेळ घेते सुद्धा, पण आज गॅसही चालू होता आणि थोडी धावपळही होती, म्हणून तिच्या डॅडालाच तिला थोडा वेळ सांभाळायला सांगितलं. पाय पकड पाय. What happened, my Viru babush? What happened? ते कशाला पाहिजे अशी तुम्ही तर इतके गुदगले आणि असे येड्यागत करते काय तुम्ही? बाबा किती गुदगले माझं बबुश का. तोपर्यंत मी पटापट स्वयंपाकाची तयारी सुरू केली. सगळ्यात अगोदर चपातीचं पीठ मळवून घेतलं, नंतर वरण फोडणीला घातलं, भात शिजायला ठेवला आणि मग एकीकडे बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात केली. आणि इकडे बघा वीरा आणि तिच्या डॅडाचं काय चाललं आहे. तिच्या डॅडानी तिला कपाटावर बसवलं होतं. इतक्या उंचावर बसून सुद्धा तिला अजिबात भीती वाटत नव्हती, उलट ती खाली यायलाच तयार नव्हती आणि फर्स्ट टाइमच बसली आहे बरं का. अगं काय तुला खाली उतरायचं का नाही? भीती वाटते का नाही तुला वीरा? ए वीरा काय. मग तोपर्यंत मी बटाट्याची भाजी शिजायला ठेवली. आता मला वीराला खाऊ भरवून घ्यायचा होता आणि तिला आंघोळही घालायची होती. मग मी तिला खाऊ भरवायला घेतलं. तोपर्यंत उद्यापनासाठी लागणाऱ्या घेवड्याच्या शेंगा शोधायला मार्केटमध्ये गेले. काल इथे खूप शोधूनही त्या काही मिळाल्या नव्हत्या. वीराचं खाणं झालं, मग तिला आंघोळ घालून छान तयार केलं. तोपर्यंत बटाट्याची भाजी पण झाली, भात झालेला होता, इकडे वरणसुद्धा तयार होतं आणि नंतर मी कुरडई आणि पापडसुद्धा तळून घेतले आणि आता भजी तळायला सुरुवात केली. आणि इकडे आमच्या वीराबाईंनी तिचं आवडतं काम करून घेतलं. सगळ्या बरण्या खाली काढून किचनमध्ये छान असा पसारा काढून ठेवलेला होता. पण हे जर मी तिला करू नाही दिलं तर ती मला काहीच काम करू देत नाही. त्यामुळे चला ठीक आहे, ॲटलिस्ट माझं काम तरी होतंय. मी भजी करतच होते तर लगेच पुन्हा वीरा रडायला लागली. तिचं रडणं म्हणजे सरळ माझ्या पायाला धरून उभं राहायचं आणि मला वर घे असं सुरू करायचं. काय थोडा वेळ खेळ ना बाबू, थोडा वेळ खेळ ना. बाबू आई स्वयंपाक करते ना, थोडा वेळ खेळा. कशाला रडती बाबू? शेवटी तिला घेऊनच मला काम करावं लागलं. आता माझी भजी रेडी झाली आणि तोपर्यंत वीराचे डॅडा मार्केटमधून आले, पण घेवड्याच्या शेंगा काही मिळाल्या नाहीत. एवढं मार्केट यार्ड शोधलं त्यांनी सगळं, पण नाहीच मिळाल्या, कारण आता सध्या त्याचा सीझन पण नाहीये. मग त्यांनी वीरासाठी आंबे आणि सफरचंद आणले होते. सगळीकडे शोधलं, सगळं बघितलं. आता उन्हाळ्यामुळे येतच नाहीत. मग काय काय आणलंय? आंबे आणलेत आणि ऍपल. वीराला ऍपल. वीरा खा, तुला ऍपल आणलेत. नको नको, धुवून द्यायला लागतील, ती लगेच तोंडात घालती. ती लगेच एक तर मँगो लय आवडतो. वीरा थांब, वॉश करून देतील डॅडा, थांब. मग मी अहोंसाठी चहा ठेवला आणि थोडा वेळ वीरासोबत गप्पा मारत बसले. आणि झोप आली एक तुला? गोष्ट मला खूप विशेष वाटली. झोप माझा आली? अध्याय वाचून होईपर्यंत 8:30 वाजले होते. त्यानंतर स्वयंपाक, वीराचं खाणं, तिचे आंघोळ आणि हे शूट एवढं सगळं करूनही फक्त 9:45 वाजले होते आणि माझं सगळं आवरलं होतं. रोज सकाळचा वेळ कमी पडतो, पण त्या दिवशी मात्र जणू स्वामींनीच वेळ थांबवून ठेवला होता असं वाटलं. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. आपण नेहमी म्हणतो ना की स्वामी परीक्षा पाहतात. या पारायणासाठी माझ्याकडे गुरुचरित्र ग्रंथ नव्हता. आमच्या गावच्या घरी ग्रंथ आहे, पण इकडे माझ्याकडे नव्हता. त्यामुळे अहोंना मी नवीन ग्रंथ आणायला सांगितलं. जवळपास 8 दिवस आम्ही ग्रंथ शोधत होतो. अनेक दुकानांमध्ये चौकशी केली, ऑनलाईन शोधलं, मठांमध्ये विचारणा केली, अगदी दिंडोरीच्या मठातही चौकशी केली, पण कुठेच ग्रंथ उपलब्ध नव्हता. आणि मला दुसऱ्या दिवशीपासूनच पारायण सुरू करायचं होतं. शुक्रवारचा दिवस होता आणि दुपारी 3 वाजता अचानक मला कळलं की आमच्या शेजारच्या काकूंकडे गुरुचरित्र ग्रंथ आहे. मी त्यांना विचारलं तर त्यांनी लगेच
ग्रंथ दिला. त्या क्षणी मनाला खूप समाधान वाटलं. खरंच योग्य वेळी स्वामींनीच माझ्यासाठी व्यवस्था केली असं मला वाटलं. नंतर थोडा वेळ होता म्हणून मी पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढली. मग थोडा वेळ वीराबरोबर बसले आणि मग नैवेद्याची तयारी केली. आज मी 4 नैवेद्य तयार केले होते. एक कुलदैवतेसाठी, एक स्वामी महाराजांसाठी, एक दत्त महाराजांसाठी आणि एक गुरुचरित्र ग्रंथासाठी. 10:30 वाजता नैवेद्य दाखवून घेतला. आधी पाण्याचा चौकोन काढला आणि त्यावर नैवेद्य मांडला. त्यानंतर आरती केली. कोणत्याही 5 आरत्या करू शकतो आपण. मी गणपतीची, कुलदेवतेची, स्वामींची, दत्तांची आणि शंकराची अशी 5 आरत्या केल्या. आरती झाल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा असतो. स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भवानी माते की जय, गंगा गोदावरी माते की जय. आपण ग्रंथ एका जागेवर ठेवलेला असतो, त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी एकदा जय जयकार करत ग्रंथ हातात घेऊन हलवला जातो आणि एकदा डोक्यावर ठेवून जय जयकार करत हलवायचा, म्हणजे त्यातली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात प्रवेश करते असं म्हणतात. आता गाईला नैवेद्य द्यायचा होता. हे बघा, आमच्या पाठीमागे एका घरात काही दिवसांपासून गाय आणलेली आहे. आता तिलाच नैवेद्य द्यायला जाऊ आपण. चला. मला गायलाही नैवेद्य दाखवता आला, हेही मला स्वामींचाच आशीर्वाद वाटतो. त्यानंतर मी आणि वीरा वरती आलो आणि वीराच्या डॅडा ऑफिसला गेले. वरती आल्यानंतर वीरा पण झोपी गेली आणि मला पण खूप भूक लागलेली आहे. आता मी पण जेवण करून घरातील बाकीचे कामं करून घेणार. चला, आता 11:30 वाजलेले आहेत आणि माझ्या 7 दिवसीय गुरुचरित्र पारायणाचं आज खूप छान प्रकारे उद्यापन झालं. स्वामींनी माझ्याकडून खूप छान सगळं करून घेतलं. यात मला खूप आनंद आहे आणि स्वामींचे खूप खूप आभार. आणि त्याच्यात आपण एवढं शहरात राहून सुद्धा नैवेद्य खाण्यासाठी गाय भेटली, तो आनंद तर वेगळाच. पण थोडंसं एका गोष्टीचं आज वाईट वाटतंय की एवढं शोधून सुद्धा घेवड्याच्या शेंगा तर काही भेटल्या नाही, त्यामुळे ती भाजी मला बनवता आली नाही. पण चला असो, कदाचित ती पण स्वामींचीच इच्छा असेल. आणि अशीच म्हणजे माझी स्वामींकडे हीच इच्छा आहे की त्यांनी इथून पुढं पण माझ्याकडून खूप सारे पारायण करून घ्यावेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही चुकलं असेल तर समजून घ्या. स्वामींना पण मी तेच म्हटलं, कारण होतात आपल्याकडून चुका, कितीही नाही म्हटलं तरी. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.